ढाबा स्टाईल चविष्ट व पौष्टिक डाळ पालक रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर इथे या डाळ पालकसाठी आपण मिश्र डाळी वापरणार आहे, त्यामुळे या डाळ पालकची चव तर अप्रतिम लागतेच आणि डाळ पालक पौष्टिक सुद्धा होतो। रेसिपीला सुरुवात करूया। डाळ पालकसाठी इथे मी 6 डाळी घेतलेल्या आहेत। आपण आपल्या आवडीनुसार डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। इथे मी अर्धी वाटी तूर डाळ, 2 चमचे हिरवी सालीची मूग डाळ, 1 चमचा हरभरा डाळ, 2 चमचे पिवळी मूग डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 1 चमचा पांढरी उडीद डाळ, अशा मी 6 डाळी घेतलेल्या आहेत। सर्व डाळी मिळून 1 वाटी तयार झालेली आहे। तर 1 वाटी आपल्याला मिश्र डाळी घ्यायच्यात, आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा एकाच डाळीपासून सुद्धा आपण डाळ पालक बनवू शकतो। तर 1 वाटी आपली मिश्र डाळ आपण धुवून घेतली 3 वेळा पाण्याने आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल आणि पाव चमचा हळद टाकली। आता डाळ भिजेल एवढं पाणी टाकून कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता तोपर्यंत मी पालक धुवून घेतली आणि पालकची आता जुडी आहे ना कापून घ्यायची आहे। तर आपण या रेसिपीसाठी 1 जुडी पालक घेणार आहे। भरपूर पालक वापरून पौष्टिक डाळ पालक बनवतोय आपण, तर शक्य होईल तेवढा बारीक पालक चिरून घ्यायचा, म्हणजे लवकर शिजला जातो डाळमध्ये आणि चवीलाही खूप छान लागतो। तर हे पहा, इतका बारीक मी पालक चिरून घेतलेला आहे। पालक चिरल्यानंतर कधीच धुवायचं नाही, नाहीतर त्यातली जीवनसत्व निघून जातात। तर आता उरलेली पानंसुद्धा पालकची मी चिरून घेतलेली आहे। मी आधीच पालक धुवून घेतला होता आणि मग चिरला। आता आपली डाळसुद्धा शिजलेली आहे, छान मऊ शिजलेली आहे, 3-4 शिट्ट्या केल्या होत्या। आता ही चांगली अशी मिक्स करून घेतली। हे पहा किती छान मऊ शिजलीत। आता गॅसवर कढई ठेवली, 2 चमचे तेल आणि 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे। डाळ पालकसाठी शक्यतो तूप वापरावं, खूप छान होते डाळ पालक। पण इथे आपण आता 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। आता तूप तेल गरम झाले, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि आता इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या त्या टाकलेल्या आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, साधारण चमचाभर झालेल्या आहेत, ते पण टाकलेले आहेत। डाळ पालकला तिखटपणा येण्यासाठी आणि अर्धा इंच ठेचलेलं आलं टाकलेलं आहे। आता कांदासुद्धा चांगला लालसर झालेला आहे। आता याच्यामध्ये 1 लाल टोमॅटो चिरलेला टाकायचा आहे। आता हे सुद्धा चांगलं मऊ होतोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा मिरची पावडर टाकायची। आपण हिरवी मिरची टाकलेली आहे डाळला तिखटपणा येण्यासाठी, म्हणून इथे पाव चमचाच लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी। आता हे व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये पालक टाकायचा आहे चिरलेला आणि पालक लगेच शिजतो, आपण बारीक चिरलेला आहे। 2-3 मिनिटं पालक परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटातच पालक छान मऊ होतो आणि शिजला जातो। तर हे पहा, पालक 2-3 मिनिटानंतर किती मऊ झाले, शिजलेला आहे। आता ही जी घोटून घेतलेली मिश्र डाळ आहे ती टाकायची आहे, शिजवून घेतलेली, आणि आता मिक्स करायचे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे। गरम पाण्याने छान चव येते डाळीला। आता गरम पाणी आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं, म्हणजे आपल्या डाळ कितपत पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचे आवडीनुसार। आता आपण डाळ शिजवून घेतलेली आहे, पालक पण शिजवलेली आहे, त्यामुळे याला जास्त शिजवायला वेळ लागत नाही। फक्त 1 उकळी आली की त्याच्यावर आपल्याला तडका टाकायचा। आता तडका पात्रामध्ये 1 चमचा तूप घेतलं, अर्धा चमचा जिरं घेतलं आणि जिरं तडतडल्यावर त्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। लसूण भरपूर वापरायचा तडक्यासाठी, खूप छान होते डाळ पालक। आता तडका मिरची टाकली आणि चांगली तडका मिरची फ्राय होतोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही। आता गॅस बंद केला। आता याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, याने छान रंग येतो डाळला। आता वरनं हा तडका टाकायचा आहे। गॅस बंद केल्यानंतरच मग फोडणीमध्ये टाकायची लाल मिरची पावडर, नाही ती आधी टाकली तर करपते। आता मस्त आपण तडका वरनं टाकलेला आहे डाळवर आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर मस्त असा आपला ढाबा स्टाईल मिश्र डाळींचा पौष्टिक असा डाळ पालक आपला रेडी झालेला आहे। तर बनवायला अगदी सोपा आहे आणि चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही एकदा करून पहा आणि खूप पौष्टिक होतो, कारण आपण मिश्र डाळी वापरलेले आहे। तर मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे डाळ पालक, तुम्ही एकदा करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा, बाय बाय।